मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, तारा राणी, रिपाई आणि शेतकरी संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित या कोल्हापूर करवीर नगरीतील सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम प्रत्यक्ष महालक्ष्मीच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या आणि जगाला समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार करतो, प्रणाम करतो। महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकांची रणधुमाळी गेली काही दिवस चालली आहे। मला कधी कधी प्रश्न पडतो की आमच्या लोकशाहीमध्ये आमच्या नेत्यांची प्रगल्भता ही आम्हाला कधी अनुभवायला मिळेल। याचं कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मुद्दे काय असले पाहिजेत याचा विसर हा अनेक नेत्यांना पडलेला दिसतो। शहराच्या विकासाचं कोणी बोलत नाही, विकासाचा प्लॅन आहे काय आहे तो कोणी सांगत नाही, शहर कसं चांगलं करू कोणी बोलत नाही। या ठिकाणी केवळ टीका करायची आणि कुरघोडी करायची अशाच प्रकारच्या या निवडणुका चाललेल्या आपल्याला दिसतायत। बंधू भगिनींनो, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठीक आहे, राजकीय पक्ष आहेत, राजकीय विचार आहेत, राजकारणावर बोललं पाहिजे, महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर बोललं पाहिजे, आपण काय केलं ते सांगितलं पाहिजे। पण हे सांगत असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासाचा आमचा आराखडा काय आहे हे मात्र इतर पक्षाचे नेते बोलतानाच दिसत नाही। सगळा भर कशावर? तर या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्रित येऊन चंद्रकांत दादा पाटलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात। हा हल्ला का होतो? हा हल्ला याकरता होतो की बेईमान नेत्यांमध्ये आता एक प्रामाणिक पालकमंत्री या कोल्हापूरला लाभला आणि त्यामुळे बेईमानांना ते सहन होत नाही। आणि 1 वर्ष झालं हजारो कोटी रुपयाची कामं चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केली, साधा एक डाग तुम्ही त्याच्यावर लावू शकला नाही। सहकार मंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटलांची कलम तलवारी सारखी चालली आणि भ्रष्टाचारी नेत्यांना आता त्यांनी अस्वस्थ करून सोडलाय। या सगळ्या नेत्यांना माहिती आहे हा चंद्रकांत दादा पाटील असाच जर मंत्री राहिला तर आपल्याला जेलमध्ये गेल्याशिवाय आता गत्यंतर नाही। आणि म्हणून चंद्रकांत दादा पाटलांवर या ठिकाणी बोलण्याचं काम होत आहे। अरे प्रामाणिक माणसामुळे कोणाची अडचण होते? बेईमानांचीच अडचण होते ना। प्रामाणिक माणसावर कोण हल्ला चढवेल? बेईमानच हल्ला चढवतील। पण एक गोष्ट सांगतो दादा, काळजी करू नका, तुमची कलमरूपी तलवार अशी चालू द्या, बेईमानांच्या विरोधातली लढाई अशी सुरू ठेवा। संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार हे तुमच्या पाठीशी उभा आहे। हे बेईमान तुमच्यावर मात करू शकणार नाही। अरे बेईमानांचा जमाना आता संपलाय। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आमचं सरकार येऊन आता कुठे जेमतेम 1 वर्ष पूर्ण होत आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आम्हालाच जाब विचारायला लागले। खरं म्हणजे मी बोर्ड पाहिले, कोणी म्हणतं कोल्हापूरला जगातलं पहिल्या क्रमांकाचं शहर करू, कोणी म्हणतं कोल्हापूरला स्मार्ट सिटी करू। कोणी थांबवलं होतं? 15 वर्ष महाराष्ट्रात तुमचं सरकार होतं, या कोल्हापूरमध्ये तुमचं सरकार होतं, का तुम्ही करू शकला नाही? अरे महाराष्ट्राचाही सत्यानाश केला,
फिरावं लागलं नसतं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी कोल्हापूरमधनं आणि या महाराष्ट्रातनं आणि या देशातनं जनतेनं तुम्हाला हद्दपार केलाय. कारण जनतेला हे लक्षात आलंय की तुमचं सगळं राजकारण हे स्वाहाकाराचं राजकारण आहे. हे सहकाराचं नाही आहे, हे विकासाचं नाही आहे, हे केवळ आपले खिशे भरण्याचं राजकारण आहे. माझा सवाल आहे, या ठिकाणी टोल आला तो कोणी आणला? आणि हा टोल आलेला असताना आज ज्यावेळी आम्ही समिती बसवली आणि समितीला सांगितलं खरं किती कामं झाले आहेत सांगा, कामाचा दर्जा काय आहे सांगा. आता एक एक गुपित बाहेर यायला लागलं. हे सांगतात 1200 कोटी 1000 कोटी. आज जे रस्ते या ठिकाणी झाले, ज्या स्टँडर्डचे रस्ते करायला हवे होते त्या स्टँडर्डचे रस्ते झाले नाही. मग हा पैसा कोणाच्या खिशात गेला याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे जनतेला टोलनी पैसा द्यायचा आणि त्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार करून तो पैसा तुम्ही खिशात टाकायचा आणि पुन्हा उजळ माथ्याने या ठिकाणी आम्हालाच प्रश्न विचारायला यायचं. अरे हा चंद्रकांत दादा पाटील याचीच ताकद होती. या महाराष्ट्रातले 64 टोल बंद करून दाखवले. सामान्य माणसाला त्या टोल मधलं या चंद्रकांत दादा पाटलानं त्या ठिकाणी सोडवलं. ज्या टोल मध्ये 70% वाहनं ही सामान्य माणसाची जात होती, त्या सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे पहिल्या 6 महिन्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलानं करून दाखवलं. का तुम्ही करू शकला नाही? याचं कारण आहे तुम्हाला या टोलचा मलिदा खायचा होता. या टोलच्या मलिद्यामध्ये तुम्हाला तुमचे खिशे गरम करायचे होते, म्हणून तुम्ही ते करू शकला नाहीत. आणि आज कुठल्या तोंडानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला जाब विचारता? या ठिकाणी मला आश्चर्य वाटतं. काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते अजून 1 वर्ष आम्हाला झाला नाही. अरे 15 वर्षात इतकी घाण तुम्ही करून ठेवली. ही घाण साफ करायला काहीतरी वेळ आम्हाला लागेल. पण एक गोष्ट सांगतो, जे 15 वर्षात तुम्ही करू शकले नाहीत ते 1 वर्षात आम्ही करून दाखवलं. अरे तुम्ही या ठिकाणी 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला, पण 1% सिंचन वाढवू शकले नाही. आम्ही एका वर्षात नाही 9 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 6 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणली. 1 लाख शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन दिलं. 67 लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना दिली. बंधू भगिनींनो, हे आम्हाला विचारतात तेव्हा मला एका शायरची शायरी आठवते. ती शायरी काय म्हणते? प्रवृत्ती अशीच आहे. ती शायरी अशी म्हणते की अब तो गधे भी गुलाम मांगते हैं, अब तो गधे भी गुलाम मांगते हैं, चोर उचक के इंसाफ मांगते हैं, और जिन्होंने लूटा है 60 साल हमको, वही हमको 1 साल का हिसाब मांगते हैं. अरे काय अधिकार आहे तुम्हाला? काय अवस्था केली या महाराष्ट्राची? या महाराष्ट्रामधले शहरांची अवस्था आज बघाल काय? महाराष्ट्रात एकही शहर तुम्ही असं तयार करू शकला नाही की जे शहर हागणदारी मुक्त आहे. या महाराष्ट्रात एकही शहर तुम्ही तयार करू शकला नाही की ज्याच्यामधल्या 100% कचऱ्यावर प्रक्रिया होते. या महाराष्ट्रामध्ये एकही शहर तुम्ही असं तयार केलं नाही की ज्या शहरामध्ये सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया होते. आज अवस्था काय आहे? आज आमचे नदी नाले प्रदूषित आहे. आज आम्ही पंचगंगेच्या प्रदूषणाबद्दल बोलतो, आमच्या तलावांच्या प्रदूषणा बोलतो, रंकाळ्याच्या प्रदूषणाबद्दल बोलतो. हे प्रदूषण कोणाचं आहे? आपल्याला आश्चर्य वाटेल, आमचे नदी नाले तलाव हे प्रदूषित झाले. त्याच्यामध्ये उद्योगाचा वाटा हा केवळ 10% आहे आणि 90% वाटा हा शहरांचा आहे. शहरांचं सांडपाणी हे आमच्या नदी नाल्या आणि तलावांमध्ये चाललंय आणि आमच्या पाण्याचे स्रोत आज बर्बाद होऊ लागले आहेत. मग का याच्याकडे लक्ष आपण दिलं नाही? का या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, हा विचार तुम्ही केला नाही? बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी एक बाब अतिशय स्पष्टपणे सांगितली. गेले 20 वर्ष आम्ही सातत्याने हे समजत होतो की शहरीकरण हे आव्हान आहे, हे वाईट आहे.
आणि त्यामुळे शहरीकरण हे थांबलं पाहिजे. या भूमिकेतून शहरांमध्ये आम्ही गुंतवणूकच केली नाही. परिणाम काय झाला? शहरीकरण तर थांबलं नाहीच, पण शहर बकाल झाली. तिथे झोपडपट्ट्या झाल्या, त्या ठिकाणी रस्ते नाही, पाणी नाही, सांडपाणी नाही, अशी अवस्था झाली. आणि त्यामुळे मोदीजींनी सांगितलं आता ती वेळ गेली की ज्यावेळी तुम्ही शहरीकरणाला वाईट म्हणत होतात, आता शहरीकरण झालंय आणि त्यामुळे शहरीकरणाला संधी समजून आमची शहरं चांगली कशी होतील हा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता स्मार्ट सिटीची योजना आणली आणि अमृतची योजना आणली. स्मार्ट सिटीची योजना ही मोठ्या शहरांकरता आणली आणि काही मार्जिनल शहरं जी आहेत त्याच्याकरता अमृतची योजना आणली. आणि मागच्याच महिन्यामध्ये आम्ही अमृतच्या शहरांची यादी ही केंद्र सरकारला पाठवली आणि कॅबिनेटने मंजूर केलेल्या यादीमध्ये कोल्हापूरचा समावेश आम्ही अमृत योजनेच्या अंतर्गत केला आहे. आणि अमृत योजना काय आहे? अमृत योजना ही मोठ्या शहरांकरता जशी स्मार्ट योजना आहे तशी मार्जिनल शहरं आमच्या इथली जी आहेत, जी ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत किंवा त्याच्यापेक्षा थोडी लहान शहरं आहेत, यांच्याकरता माननीय पंतप्रधानांनी अमृतची योजना तयार केली आहे. हे अटल मिशन आहे फॉर अर्बन रिज्युविनेशन. या अटल मिशनच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था असली पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे, रस्त्यांचं जाळं असलं पाहिजे, कचऱ्याचा निचरा झाला पाहिजे, शाळांची व्यवस्था असली पाहिजे, त्या ठिकाणी अतिशय स्मार्ट अशा प्रकारचं नेटवर्क असलं पाहिजे, बाजार तयार झाले पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. अशा प्रकारची योजना माननीय मोदीजींनी तयार केली. आणि या योजनेच्या अंतर्गत एक मोठा आउटले 50,000 कोटी रुपयापेक्षा जास्त मोठा आउटले हा केंद्र सरकारच्या बजेटनं दिलाय आणि त्या आउटलेबद्दल या शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामं होणार आहे. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, आपलं सरकार आल्यानंतर आपण शहरीकरणाला या ठिकाणी संधी मानलं. खरं म्हणजे काय अवस्था होती बघा, या महाराष्ट्रामध्ये 40 शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन हे 7-7 वर्षापासून बंद होते. सरकारकडे पडले होते पण सरकार त्याला मान्यता देत नव्हती. का मान्यता देत नव्हती? वाट पाहत बसले होते. विकास आराखडा म्हटल्यानंतर आरक्षण आलंच आणि आरक्षण म्हटल्यानंतर मग वाट पाहत बसले की येतील, मग काहीतरी व्यवहार होईल आणि त्या व्यवहारातनं आरक्षण बदलून देता येतील. 5-5 वर्ष या ठिकाणी विकास आराखडे शहरांचे मंजूर केले नव्हते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये हे सगळे विकास आराखडे मंजूर केले. आज एकही विकास आराखडा आमच्याकडे पेंडिंग नाही. आणि विकास आराखडा जर आपण मंजूर केला नाही तर काय अवस्था शहरांची होते? 5-5, 7-7 वर्षानंतर जेव्हा विकास आराखडे मंजूर होतात त्यावेळी मूळ विकास आराखड्यामध्ये जिथे शाळेची जागा दाखवली असते तिथे घरं झाले असतात, जिथे गार्डन दाखवलेलं असतं तिथे झोपडी झालेली असते, जिथे दवाखाना दाखवलेला असतो तिथे शाळा झालेली असते, जिथे दुकान दाखवलेलं असतं तिथे कोणाचं तरी घर झालेलं असतं. आणि त्यामुळे पूर्णपणे वाट लागलेली असते, अशा प्रकारची अवस्था असते. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी तातडीनं विकास आराखडे मंजूर करायचे. हे विकास आराखडे आम्ही मंजूर केले. आणि एवढंच नाही तर आता स्वच्छ महाराष्ट्र मिशन हातामध्ये घेतलं. मला सांगताना आनंद वाटतो, एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 20 शहरं ही हागणदारी मुक्त आम्ही करून दाखवली. त्या शहरांमध्ये जनतेला बाहेरकडे जावं लागायचं, शौचाकरता रस्त्यावर जावं लागायचं. आम्ही सांगितलं एकाही आमच्या महिलेला, आमच्या मित्राला, आमच्या भावाला रस्त्यावर जायची वेळ येऊ नये. आणि आपण 21व्या शतकामध्ये चाललो. शहरांमध्ये आपण स्मार्ट शहर तयार करायला चाललो. आणि अशा अवस्थेत लोक शौचाकरता बाहेर जातात, ही व्यवस्था योग्य नाही. आणि त्यामुळे मिशन हातामध्ये घेतलं आणि एका वर्षात 20 शहरं हागणदारी मुक्त केली. आणि 2017 पर्यंत महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल की ज्या राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका, सगळी शहरं
ही हगणदारी मुक्त असतील, सगळ्यांना शौचालय त्या ठिकाणी मिळालेलं असेल। या महाराष्ट्रामध्ये 20,000 टन कचरा आपण तयार करतो, त्यातला 14,000 टन कचरा आपण ट्रान्सपोर्ट करतो, पण केवळ 1,300 टन कचऱ्यावर प्रक्रिया करतो। हा कचरा जो आपण बाहेर नेऊन टाकतो, त्या कचऱ्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये रोगराई पसरते आहे, आमच्या आरोग्याला धोका होतोय। रोज नवीन या ठिकाणी कधी डेंग्यू होतो, कधी अजून वेगळं काही येतं, कधी स्वाईन फ्लू येतो। काय कारण आहे? आमच्या आरोग्याचा धोका आम्हीच तयार केलाय। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये कचऱ्याचं केवळ विल्हेवाट नाही, तर आमच्या नितीनजींच्या भाषेत सांगायचं झालं तर नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ। आणि त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनंही महानगरपालिकेला पैसा कमावता येतो। नागपूर महानगरपालिकेमध्ये कचऱ्यापासून पेलेट्स तयार करून त्या पेलेट्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता, त्या पेलेट्सच्या माध्यमातून बॉयलर फ्युएल करण्याकरता त्या ठिकाणी कारवाई सुरू केली। जो कचरा महानगरपालिकेला आपल्या पैशाने उचलावा लागायचा, आज तो कचरा त्या ठिकाणी खासगी कंत्राटदार उचलून देतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि महानगरपालिकेला पैसा देखील देतो। ही त्या कचऱ्याची अवस्था आहे। आज या महाराष्ट्रामध्ये सांडपाण्याची जी अवस्था आहे, पहिला प्रयोग नागपूरमध्ये आम्ही केला आणि त्या प्रयोगामध्ये सांडपाणी जे आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि ती प्रक्रिया करून ते पाणी महानिर्मिती कंपनी एमएसईबी यांना विकायचं। आपल्याला आश्चर्य वाटेल, गटाराच्या पाण्यावर नागपूरची महानगरपालिका 18 कोटी रुपये कमावते। एक पैसा स्वतःचा लावला नाही, त्या ठिकाणी पूर्ण पाण्यावरची प्रक्रिया ही खासगी गुंतवणुकीतून झाली आणि या गटाराच्या पाण्यावर 18 कोटी रुपये दरवर्षी महानगरपालिकेला उत्पन्न आहे। परवा मी सोलापूरला गेलो होतो, सोलापूरमध्ये उजनीतनं पाणी येतं आणि सोलापूर मधली अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी उजनीतनं जर 5 टीएमसी पाणी सोडलं तर अर्धा टीएमसी पाणी केवळ सोलापूरला पोहोचतं, बाकी सगळं पाणी वाया जातं। बंद पाईप बंद, त्या ठिकाणी पाणी पोहोचलं पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा होती। मी त्या ठिकाणी बघितलं, मला असं लक्षात आलं की त्याच उजनीवरनं चांगलं स्वच्छ पाणी हे एनटीपीसीच्या वीज निर्मिती प्रकल्पाला जाते। मी तातडीनं वीज मंत्री पियुष गोयल यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, गोयल साहेब, हे तुम्ही स्वच्छ पाणी का घेता? एनटीपीसीच्या पाईपलाईनचं, बंद पाईपलाईनचं सगळं पाणी हे सोलापूर शहराला द्या आणि सोलापूर शहरात येणारं पाणी हे आम्ही ट्रीटमेंट करू आणि त्या ट्रीटमेंटचं जे पाणी आहे तिची पाईपलाईन टाकून ते पाणी तुम्ही एनटीपीसीला घेऊन जा। आणि मी सांगितलं, याचा सगळा खर्च तुम्ही करा, जोपर्यंत प्रक्रियेचा खर्च वसूल होत नाही तोपर्यंत महापालिकेला एक नवीन पैसा देऊ नका। आणि ज्या दिवशी तो खर्च वसूल झाला त्या दिवशीपासून महानगरपालिकेचं सांडपाणी तुम्ही विकत घ्या। आपले जे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल आहेत, त्यांनी तातडीनं त्याला होकार दिला आणि एक नवीन पैसा खर्च न करता आज सोलापूरला 80-100 किलोमीटर बंद पाईपलाईन पाणी मिळेल आणि ते त्यांचं घाण पाणी त्या ठिकाणी एनटीपीसी विकत घेईल। आज अनेक अशा प्रकारचे सोल्युशन्स आपल्या जवळ आहेत। ही गुंतवणूक आपल्याला करणं शक्य आहे। आज देशामध्ये एकही शहर असं नाही की ज्या शहरामध्ये 100% सांडपाण्यावर प्रक्रिया होते। पण मी विश्वासानं सांगतो, पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूर ही 5 शहरं अशी होतील की ज्या शहरांमध्ये 100% सांडपाण्यावर प्रक्रिया होते आणि हे 100% प्रक्रिया झालेलं पाणी हे बल्क बायरला विकून त्या महानगरपालिकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा देखील मिळेल। हे सगळीकडे शक्य आहे, हे आपल्याकडे देखील शक्य आहे। पण आपल्याकडे खासगीकरणाचा वापर हा केवळ स्वतःचे खिसे भरण्याकरता होतो, हा यातला फरक आहे। शेवटी राज्यकर्त्यांची मानसिकता काय आहे? टोलच्या माध्यमातून या ठिकाणी आपले खिसे भरण्याची मानसिकता आहे की खऱ्या अर्थानं जनतेला सेवा देण्याची मानसिकता आहे, हा यातला महत्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, या महाराष्ट्रामध्ये
जीवन आहे त्या जीवनामध्ये श्रेणी वाढ करायचा आपण ठरवलाय। ड वर्ग महानगरपालिकांकरता या ठिकाणी त्यांचे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, त्यांचे विकास नियंत्रण नियमावली ही तयार होत नव्हती। आपलं सरकार आल्यानंतर आपण कॉमन कंट्रोल रूल्स तयार केले, त्या संदर्भात सजेशन ऑब्जेक्शन मागवले आणि हे कॉमन कंट्रोल रूल्स त्या ठिकाणी आपण सगळ्या महानगरपालिकांना लावणार आहोत आणि त्यासोबत जी आरक्षण आहे त्याचा विकास करण्याकरता टीडीआरची पॉलिसी आपण देतो। आपल्याला आश्चर्य वाटेल, परवा मी मीरा भाईंदरला गेलो होतो आणि मीरा भाईंदरला भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी महानगरपालिका आहे। आमच्याच धोरणातनं अकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने आपल्या मध्यवर्ती इमारतीचं भूमिपूजन माझ्या हाताने केलं। 100 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च या मध्यवर्ती इमारतीवर होणार आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, संपूर्ण खर्च हा अकोमोडेशन रिझर्वेशनच्या अंतर्गत खासगी माणसाच्या माध्यमातून होणार आहे। एक नवा पैशाचा खर्च मीरा भाईंदर महानगरपालिकेला होणार नाही, कारण त्या ठिकाणच्या महापौरांनी आपले भाजपचे आमदार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे जे आरक्षण मागच्या लोकांनी लॅप्स करण्याचा प्रयत्न केला हे आम्ही लॅप्स करणार नाही। अकोमोडेशन रिझर्वेशनच्या अंतर्गत जर तुम्ही 100 कोटीची बिल्डिंग आम्हाला बांधून दिली तर उर्वरित जे आरक्षण आहे ते आपोआप नियमाने रद्द होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला देखील त्याच्या ठिकाणी आपलं बांधकाम करता येईल, पैसा कमवता येईल। यापूर्वी कुणाच्या डोक्यात हे आलं नाही। कायदे तर आधी होते, आम्ही थोडेसे बदलून चांगले करून दिले, पण कधी याचा विचार केला नाही। यापूर्वीचे लोक हा विचार करायचे की विकासकाशी साठलोट करायचं, या 100 कोटीतले 2 पैसे आपल्या खिशात टाकायचे आणि सगळंच्या सगळं रिझर्वेशन हे त्याच्या खिशात टाकून द्यायचं। या महानगरपालिकांना आताच दादांनी सांगितलं आमची तिजोरी रिकामी आहे। दादा, या ठिकाणी महानगरपालिकेची तिजोरी रिकामी राहण्याचं कारणच नाही आहे। ज्यावेळी ही सगळी पॉलिसी आम्ही तुम्हाला देऊ त्या पॉलिसीच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला पैसा उभा करता येईल। आज पैसा उभा करणं हे कठीण काम नाही आहे। जगामध्ये शहरांमध्ये पैसा गुंतवायला लोक तयार आहे। त्यांच्या दोनच अपेक्षा आहे। त्यांची पहिली अपेक्षा आहे की जो प्रोजेक्ट आहे तो क्लीन असला पाहिजे, तो योग्य असला पाहिजे, त्याला सगळी मान्यता असली पाहिजे। आणि दुसरी अपेक्षा काय आहे? दुसरी अपेक्षा एवढीच आहे की राज्यकर्ते प्रामाणिक असले पाहिजे। राज्यकर्ते जर बेईमान असतील तर कोणी गुंतवणूक करत नाही। राज्यकर्ते जर प्रामाणिक असतील, मी ज्यावेळी जपानमध्ये गेलो आणि मुंबईच्या ट्रान्स हार्बर लिंक करता त्या ठिकाणी मी बोललो 30 वर्षाकरता 1.75% केवळ व्याज, 1.75% आणि 30 वर्षाकरता त्यांनी मला तातडीनं लोन देण्याचं कबूल केलं। आज जर प्रामाणिक राज्यकर्ते असले तर पैशाची कमतरता पडत नाही, पण ज्या सगळ्या फंडिंग एजन्सीज आहेत त्या तुमचा हेतू काय हे पाहतात आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय पाहतात। आणि भ्रष्टाचाराचा जर ट्रॅक रेकॉर्ड असेल, जिथे दिसेल तिथे खाऊ अशा प्रकारची प्रवृत्ती असेल तर अशा खाऊ लोकांना कोणी एक नवा पैसा देखील देत नाही, त्यांची तिजोरी रिकामीच राहते। दादा, प्रामाणिक माणसं निवडून आले, मी तुम्हाला विश्वास देतो, काळजी करू नका, तुमच्या तिजोरीत पैशाची कमतरता राहणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प तुम्ही या ठिकाणी घेऊ शकाल। आणि म्हणून कोल्हापूरचं चित्र पलटायचं आहे। आज या ठिकाणी महालक्ष्मीच्या निमित्तानं संपूर्ण भारतातलं लोक येण्यास इच्छुक आहेत, ते येत आहेत, पण व्यवस्था नाही आहे। याचा आराखडा हा आपण तयार केलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपल्याच कार्यकाळामध्ये या महालक्ष्मीचा जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याच्या माध्यमातून हे जे आपलं कोल्हापूर आहे हे देशाच्या आकर्षणाचं केंद्र आपण बनवून दाखवू आणि या कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणच्या ज्या सोयी ज्या आराखड्याच्या माध्यमातून आपण तयार केल्या आहेत त्या सोयी पाहून त्याला अचंबित झाल्यासारखं वाटलं पाहिजे। ही विषय हा निश्चितपणे आपला या ठिकाणी निर्धार आहे आणि म्हणून हे बदलू शकतं। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की सातत्याने या कोल्हापूर करता दादा आपण आग्रह धरता। मागच्या काळात आपण सांगितलं कोल्हापूरला सर्किट बेंच झाला पाहिजे, या ठिकाणी खंडपीठ झालं पाहिजे। राज्याच्या आपल्या कॅबिनेटने
एकमतानं प्रस्ताव पाठवला, तातडीनं पाठवला आणि त्यानंतर माननीय चीफ जस्टिस साहेबांकडे तो प्रस्ताव होता. दुर्दैवाने चीफ जस्टिस साहेब हे रिटायर झाले. दादा, त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली, पण त्यांच्या रिटायरमेंट नंतर माझी त्यांची भेट झाली. त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला सूचना केली की मी काय अहवाल दिला तो एकदा मागवा तरी. आणि आपल्याला मी स्पष्टपणे सांगतो, माननीय मुख्य न्यायाधीशांनी जो अहवाल दिला तो त्याच वेळी त्यांनी मला दाखवला आणि त्या अहवालामध्ये कोल्हापूरची त्यांनी शिफारस केलेली आहे. त्यांनी कोल्हापूरला नाकारलेलं नाहीये. केवळ आज नवीन मुख्य न्यायाधीश पूर्ण वेळ हे नाहीये, प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर उचित वेळी निर्णय हा निश्चितपणे होईल, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या कोल्हापूरच्या ज्या ज्या मागण्या आपल्याकडे येतात, आपल्या कॅबिनेटमध्ये दादा तुमच्या रूपानं या कोल्हापूरला एक असा दूत मिळाला, असा अँबेसेडर मिळालाय की ज्याच्या डोक्यामध्ये 24 तास कोल्हापूरचा विकास असतो. आणि मला विश्वास आहे की या जनतेनं या महानगरपालिकेची चाबी जर आपल्या हातामध्ये दिली, मागच्या काळामध्ये तर आपण मागितले 20 कोटी रुपये मी तातडीनं दिले, पण दादा जर ही चाबी तुमच्या हातामध्ये आली तर मला एकाच गोष्टीची चिंता आहे की ज्या दिवशी ही चाबी तुमच्याकडे येईल त्या दिवशी नगर विकास विभागाचा सगळा फंड हा तुम्ही माझ्या डोक्यावर बसून या कोल्हापूरमध्येच घेऊन जाल. कारण तुमच्या डोक्यामध्ये कोल्हापूर आणि कोल्हापूरच असतं. पण मला असं वाटतं की राज्यकर्ते हे असेच असले पाहिजे. आणि म्हणून तुमच्या नेतृत्वामध्ये ही जी आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे, तारा राणी, भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, ही महायुती विकासाची महायुती आहे. आणि विकासाची महायुती जनतेच्या पसंतीला उतरेल. आणि जे लोक केवळ या ठिकाणी भाषण करतात, बोलतात, टीका करतात, कर्तृत्व शून्य आहेत, अशा कर्तृत्व शून्य लोकांना त्यांची जागा दाखवून या कोल्हापूरमध्ये येत्या 1 तारखेला आपला महापौर झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उमेदवारांनी पुढे यायचंय, हातामध्ये कमळ घेऊन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.